मराठी व्याकरण शब्दाच्या जातींचा दुसरा प्रकार सर्वनाम याचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण येथे एक परिच्छेद पाहू। परिच्छेद पहिला। राम एक हुशार मुलगा आहे। राम रोज शाळेत वेळेवर जातो। रामला पुस्तक वाचायला खूप आवडते। रामने आईच्या आजारपणात घरची कामे केली। रामचे बाबा त्याचे खूप कौतुक करतात। आपण आता इथे दुसरा परिच्छेद पाहूयात। परिच्छेद दुसरा। राम एक हुशार मुलगा आहे। तो रोज शाळेत वेळेवर जातो। त्याला पुस्तक वाचायला खूप आवडते। त्याने आईच्या आजारपणात घरची कामे केली। बाबा त्याचे खूप कौतुक करतात। आपल्याला या दोन्ही परिच्छेदात काय बरं फरक वाटला? तर पहिल्या परिच्छेदामध्ये राम हा शब्द वारंवार आल्यामुळे आपल्याला त्या शब्दाचे वाचन करणे योग्य वाटत नाही। तेच आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये पाहिले की रामऐवजी तो, त्याला, त्याने, त्याचे अशा शब्दांचा वापर केला गेले आहेत। म्हणजेच अशा नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। म्हणजेच नामाचा जो वारंवार उच्चार होतो तो टाळण्यासाठी त्याऐवजी आपण सर्वनामांचा वापर करतो। उदाहरणार्थ तू, कोण, काय, मी, कुठे, आपण। सर्वनामाचे प्रकार। सर्वनामाचे प्रकार आपण अभ्यासूयात। पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य सर्वनाम, 6 आत्मवाचक सर्वनाम। यातील आपण पहिला प्रकार पाहूयात की पुरुषवाचक सर्वनाम। म्हणजेच यात काय तर 3 प्रकार पडतात। मग त्याचे पहिला आपण 3 वर्ग अभ्यासूयात। पहिला बोलणाऱ्याचा, दुसरा ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा, 3 ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या वस्तूंचा किंवा त्या व्यक्तीचा। येथे या 3ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। ह्याचे 3 प्रकार आपण पाहूयात। पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, 3 तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। हे अभ्यासण्या अगोदर आपण इथे त्यांचे एक तक्ता आहे तो आपण अभ्यासूयात। पुरुष, एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी सर्वनाम, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष। एकवचनीमध्ये मी, स्वतः, तू, तो, ती, ते, त्याला, तिला। इथे अनेक वचनामध्ये आम्ही, तुम्ही, आपण, ते, त्या, ती, त्यांना। इथे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। तर इथे आपण त्याचं उदाहरण पाहूयात। पहिलं आहे मी घरी जाणार, 2 आपण शाळेत जाऊया। येथे मी आणि आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। आता आपण दुसरं बघूयात। द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। आपण त्याचे उदाहरण बघूयात। पहिला आहे की तू खेळायला चल, दुसरं तुम्ही घरी कधी येणार। याच्यात तुम्ही आणि तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। जर तुम्ही इथे पाहिले तर तू हा एकवचनी आणि तुम्ही हे अनेकवचनी सर्वनाम आहे। आपण पुढला बघूया। तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती, वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। आपण याचे उदाहरण बघूया की
ते सर्वजण इथेच येतात. त्या काय करत होत्या? येथे ते आणि त्या ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुढे आपण दुसरा प्रकार पाहूयात, दर्शक सर्वनाम. आता ह्या दर्शक सर्वनामामध्ये आपण बघूयात की जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. त्याचे उदाहरण आपण बघूयात की हा माझा पेन आहे, ते माझे घर आहे. येथे हा आणि ते या शब्दात आपण दर्शक म्हणून वापरतो, म्हणून यांना दर्शक वाचक सर्वनाम असे म्हणतात. आता तिसरा आपण बघूयात, संबंधी सर्वनाम. आपण तिसरा प्रकार अभ्यासूयात. तर इथे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आपण याचे उदाहरण बघूयात की जो अभ्यास करेल तो पास होईल. इथे दुसरं बघूयात, जे चकाकते ते सोने नसते. मग इथे जो, तो या दोन्ही शब्दांचा एकमेकांशी काय आहे? संबंध आहे. तसे जे, ते हे देखील दोन्ही शब्दांमधील संबंध दाखवतात. मग आता संबंधी सर्वनाम हे नेहमी मिश्र वाक्यातच येते, हे लक्षात ठेवायचे आहे. पुढे आपण चौथा प्रकार अभ्यासूया, प्रश्नार्थक सर्वनाम. मग ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. याचे आपण उदाहरण बघूया. पहिलं, तू काय करतोस? दुसरं, तुझ्याकडे किती पेन आहेत? यामध्ये काय आणि किती ह्याच्यातून काय कळते? तर प्रश्न विचारला आहे. मग ह्यात आपण म्हणून दोन्हींना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आता पाचवा आपण बघूया की सामान्य सर्वनाम. कोण, काय, कोणी, कोणाला ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आणि आले आहेत ते निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्यांना नामास सामान्य नाम असे म्हणतात. आपण त्याचे उदाहरण पाहूयात की कोणी कोणाला काही सांगायचे नाही. दुसरा आहे, मला या ठिकाणी काय करावे हे काही समजत नाही. येथे कोणी, कोणाला, काय हे जरी प्रश्नार्थक सर्वनाम असले तरीही वाक्य मध्ये त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केलेला नाही आणि म्हणूनच अशांना प्रश्नार्थक सर्वनाम आपण सामान्य सर्वनाम असे म्हणतो. पुढे सहावं, आत्मवाचक सर्वनाम आपण अभ्यासूयात. हे आत्मवाचक सर्वनाम एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आपण त्याचे उदाहरण अभ्यासूयात की मी स्वतः हे काम पूर्ण केले. दुसरं आहे, ती आपणहून माझ्या मदतीसाठी आली. येथे मी, ती ही सर्वनामे आलेली आहेत व त्या सर्वनामांचा उल्लेख करण्यासाठी स्वतः, आपण ह्या सर्वनामांचा उल्लेख केला गेलेला आहे आणि म्हणूनच अशा सर्वनामांना आपण काय म्हणतो? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो.